चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगली जाते। एका बाजूला ऐरोली कोलीवाडा त्यांच्या विरोधामध्ये देवीशा 11 ऐरोली असा सामना पाहायला मिळते। टॉस जिंकला या सूर्यकांत मडवी वाला वेलकम सरचे स्वागत आहे। कधी जय भवानी ग्रुप आणि चे ऑफिशियल मेंबर्स देखील आहेत त्यांचं देखील सरचे स्वागत आहे। मॅचला होते सुरुवात। सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला अजिंक्य गुंजाळ आणि त्याच्या समेत अभि आला। हा युवा खेळाडू आहे। अजिंक्य गुंजाळचा विचार केला तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वन ऑफ द फायनेस्ट फिनिशर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या हंगामामध्ये आणि पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये नुकतीच झालेली गुरुवारी चषक जी शिरवण्याची स्पर्धा तानाजी भोईर काका यांच्या अगदी आदरार्थ अगदी त्यामध्ये बेस बॉलरचा खिताब पटकावणारा हरिओम यादव गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल डाऊन द लेग साइड। जर सूर्यकांत मडवी बाला या मॅच मध्ये जर झेल पकडतोय तर प्रकाश मडवी यांच्याकडून 2 कॅच पकडली तर 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल। त्यासाठी सूर्यकांत मडवी आपल्याला 2 कॅच पकडावे लागतील। ते जिगरी मित्र आहेत। मॅच होते सुरुवात। यावेळी देखील बाउन्सर चेंडू पाहायला मिळते। पुन्हा एकदा व्हाईट बॉलची अगदी घोषणा केली जाते। पिंट्या कुंभार आणि स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत बिरजू भगत अशी जोडी पाहायला मिळते। खूप चांगलं टेलिकास्ट केलं जात आहे। खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल अगदी आमचे तेजस असेल ग्रामीण टेनिस क्रिकेट भरपूर चांगलं क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी जाणलं जाणार हे चॅनल आहे। यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द कव्हर काय स्ट्रोक लगावला अजिंक्य गुंजाळच्या बॅट मधून येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार। वडा शॉट पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने हाय बॅक लिफ्ट पाहायला मिळते। हरिओम यादवचा हाफ ट्रॅकर आहे ऑफस्टम्पच्या बाहेर बॅकफुटला येऊन पंच केला। हा पंचचा सरपंच आहे हा खेळाडू नाव आहे अजिंक्य गुंजाळ। एरिया खोटपाचा बॉल बॅटच्या स्टिकर एंडला लागतोय। शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सूर्यकांत मडवी बाला वेगाने जातील तोपर्यंत सिंगल मिळते। अगदी पहिली सिंगल येते। टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय 9 धावा। चांगली स्टार्ट अजिंक्य गुंजाळ। पुन्हा एकदा स्ट्रोक पाहिला जाईल कशा पद्धतीने बॅकफुट पंच यासाठी जाणला जातोय अजिंक्य गुंजाळ। अजिंक्य लाडो हे नाव देखील आपण जाणतो। आज बऱ्याच स्पर्धेनंतर तेजस भोईर आमच्या 3 वर्षानंतर पुन्हा एकदा आमच्या अगदी आयोजनामध्ये ते दाखल झालेत। सध्या ते अगदी बैलगाड्या शर्यतीमध्ये इतके बिझी आहेत। ते खूप चांगले क्रिकेटर देखील आहेत। एक डावखुरे गोलंदाज आहेत। हरिओम यादव पुन्हा एकदा येतोय। पुन्हा एकदा चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते। गुड लेन स्पॉट वर पडल्यानंतर एक वेग धारण केलंय आणि इथे बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। हरिओम यादव गुरुवारी चषक जी शिरवण्याची स्पर्धा होती तानाजी भोईर यांच्या अगदी आदरार्थ ही स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॉलरचा खिताब हरिओम यादवने पटकावला होता। सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा केला होता। फटका चांगला आहे बॅकफुटला येऊन मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे अभिषेकच्या बॅट मध्ये येतोय पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषा पार षटकार। ही लाईन देखील खराब पाहायला मिळते। या बॉलवर देखील पाहिलं जाईल कशा पद्धतीने हरिओम यादव अतिरिक्त वेग देण्याचं काम करत असताना हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट आर्म पुल केला जातोय आणि मिड विकेट रिजन मध्ये चेंडू पाठवलाय सीमारेषे पलीकडे। षटकार आलाय। षटकाराने टीमची धावसंख्या 16 याकडेवर चांगली सुरुवात। मागच्या मॅच मध्ये 66 धावांचं टार्गेट होतं। 4 ओव्हरचा सामना होता त्या धावा डिफेंड झाल्या होत्या। यावेळी देखील टायमिंग होऊ शकला नाही। कव्हर रिजन मध्ये चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला अभिषेक आणि अजिंक्य गुंजाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। नारायण म्हात्रे यांचं देखील आगमन झाले। एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि ज्यावेळी श्रीकृष्ण मित्रमंडळ जय भवानी ग्रुप असेल ही स्पर्धा असेल नारायण म्हात्रे यांना नेहमीच आदराचं निमंत्रण असतं। आज मंचावर प्रकाश नाना नाईक समाज कार्यातील एक मोठं नाव एक निस्सम समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। बॅटची एज काढबी यांची संधी होती काय घडलं अजिंक्य गुंजाळला परतावा लागेल। खूप चांगला झेल पकडला जातोय मनोज चव्हाणच्या माध्यमातून लाजवाब झेल
या मॅच मध्ये एक इम्पॉर्टंट झेंड बनावं लागेल आणि पहिला धक्का लागतोय दिविशा 11 ऐरोली संघाला. अजिंक्य गुंजाळ परतलाय, मोठा धक्का लागतोय. 17 वर 1 गडी बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या पण शेवटच्या बॉलवर काय घडलं हे पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल. हरिओम यादवचा हा बॉल पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅटची इनर्जी लागली होती, लो कॅच होती. आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बॅटची एज लागली होती, स्पष्ट दिसतोय. लो कॅच पकडली होती, चेंडू हातामधून निसटला होता, बाउन्स झाला होता. बॉल कडे अगदी कडवी नजर होती आणि मनोज चव्हाणने झेल पकडलाय. इम्पॉर्टंट झेल आहे, विकेटचं पतन होते. पहिला गडी गारज होतोय. ऐरोली कोलीवाडा टीम ज्या पद्धतीने सध्याच्या हंगामामध्ये परफॉर्मन्स करतोय, अनेक स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या 3 क्रमांकावर हा संघ सातत्याने पाहायला मिळतोय. त्याचं श्रेय जाते सूर्यकांत मडवी बाला यांना. एक कूल कॅप्टन आहेत, त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ चांगली कामगिरी करतोय. न्यू बॅटर विशाल आलाय. गोलंदाजीसाठी मीत विकास भोईर. आखो टप्प्याचा बॉल, बाउन्सर चेंडू, अतिरिक्त उजळी, अंपायरचा कॉल वाईट बॉल आणि 1 फॉर द ओव्हर ची ताकीद देण्यात आली आहे. म्हणजेच 1 अगदी या बॉलवर काय घडलं तर बाउन्सर चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 बाउन्सरची ताकद, म्हणजे 3 अगदी गोष्टी एकाच बॉलवर घडल्या. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 1900 आकड्यावर षटक क्रमांक 2 मीत भोईर येतोय. इथे लेन बॉल मिस केलाय. अंपायर आमच्या दिशेने वळली, बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळतीये. ही खेळपट्टी मगाशी प्रकाश मडवी यांच्याशी चर्चा ज्यावेळी झाली होती की ही खेळपट्टी ज्यावेळी ओली असते ना, या खेळपट्टीवर बॅटिंग करणं इतकं सोपं नसतं, कारण की गोलंदाजासाठी अनुकूल असलेली खेळपट्टी आहे ही. ओल्या खेळपट्टीवर बॉल स्किट होतो, वेगाने चेंडू जातो आणि बदल्यानंतर बॉल अगदी भन्नाट वेग धारण करतोय. पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकलं नाही. अगदी सूर्यकांत मडवी बॉल अडवण्याचा प्रयत्न करत असताना शॉर्ट मिड विकेट, रीजन मध्ये सिंगल मिळतीये. भरपूर कष्ट, भरपूर मेहनत सूर्यकांत मडवी याने आपल्या टीम साठी घेतले. हा संघ उभारण्यामागे अगदी शून्यातून हा संघ अव्वल दर्जामध्ये बनवण्यासाठी सूर्यकांत मडवी यांचा सिंहाचा वाटा आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 21 धावा, 1 गडी बाद. दिविशा 11 ऐरोली टीम टॉस कमवल्यानंतर फटका चांगला है, फ्लिक ऑफ द रिस्ट. जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई है. विशालच्या बॅट मध्ये येतोय एक लाजवाब दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्ले मध्ये, काय स्ट्रोक, फ्लिक ऑफ द रिस्ट. हेलिकॉप्टर लगवला गेलाय आणि आसमानी टोला लगवलाय विशालच्या बॅट मधून. विशाल अगदी अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. आज दिविशा 11 ऐरोली टीम खेळते. विरोचंद या खेळाडूला देखील आठवतोय, कारण की या संघामधून तो गोलंदाजी करायचा आणि आज तो आपल्या सोबत नाहीये. याच वर्षी अपघातामध्ये त्याचं निधन झालं. आज या स्पर्धेच्या निमित्तानं विरोचंद यांना देखील आपण भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. बॅटची एज, चेंडू जातोय फाईन लेग, रीजन मध्ये सिंगल मिळतीये. चांगली वापसी, चांगलं कमबॅक. टीमची धावसंख्या 27, 28 वर 1 गडी बाद. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रोजेक्टेड स्कोर सध्याचा जर विचार केला तर 67 सांगतोय. मागच्या मॅच मध्ये 67 धावा डिफेंड झाल्या होत्या, त्यामुळेच त्या धावांपर्यंत थांबावा लागेल, त्या अलीकडे तुम्हाला थांबावं लागेल. इथे चांगला बॉल, पुन्हा एकदा बॉल, कट्टर बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगली गोलंदाजी मीत भोईरशी. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने अँगल बनवून चेंडू पडला होता, पडल्यानंतर टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला. ही आहे क्वालिटी आणि हे आहे क्लिअरिटी. ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि साक्षात तेजस भोईर आमच्या ऑपरेटिंग रूम मध्ये. पुन्हा एकदा फ्लिक केलाय, स्क्वेअर लेग, रीजन मध्ये चेंडू जातोय. घोषांकित क्षेत्र जिकडे आहे तिकडे मात्र सिंगल मिळतीये आणि दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 17 आणि या ओव्हर मध्ये धावा जर पाहिलं तर 12 धावा पाहायला मिळाल्या. तर 29 धावा दाखल करायला लागली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दिविशा 11 ऐरोली टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. आज 15 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातोय मोठ्या संख्येने.
तिरंगा जेव्हा आभाळात डोलाने फडकतो, प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरतो. शूरवीरांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्य महान, प्रत्येक बलिदानामुळे आज उंचवलाय भारताचा मान. केशरी सांगतो शौर्याची गाथा, पांढरा देतो शांतीची साथ, हिरवा शिकवतो समृद्धीची वाट, तिरंगा जोडतो भारत मातेची नाळ. आज स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सगळ्यांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जय भवानी ग्रुप प्रेझेंट्स कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा आणि ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना मनोज चव्हाण. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर सध्याच्या घडीला बॅटिंग आणि बॉलिंगच्या या दोन्ही फॉर्मॅटमध्ये अव्वल दर्जाचा खेळ खेळणारा मनोज चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल आपटी मार, पहिला बॉल पिंट्या कुंभार आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा. पिंट्या कुंभार आणि बिरजू भगत ही जोडी आहे ना, सुयोग स्मृती चषक असेल, बालचंद्र स्मृती चषक असेल किंवा जुगावच्या ज्या ज्या स्पर्धा होतात ना, त्याच्या स्पर्धेमध्ये या दोन्ही अंपायरची वर्णी लागते. आणि म्हणूनच एक अनुभवी असलेली दोन्ही अंपायर पाहायला मिळतील. एकाच गावाकडून ते बिलॉंग करतात. यावेळेस फटका चांगला आहे, अभिषेकच्या बॅट मधून येतोय एक लाजवाब दर्जेदार. इट्स आउट ऑफ द ग्राउंड, सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजवाब स्ट्रोक अभिषेकच्या बॅट मधून येतोय. आपण एकदा स्ट्रोक पाहिला जाईल, पुल केला जातोय आणि सीमारेषे पलीकडे. अभिषेक यंगस्टर युवा खेळाडू आहे आणि तिन्ही गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, तिन्ही गोलंदाजांनी पहिला चेंडू हा व्हाईट बॉलने सुरुवात केली आणि तिन्ही गोलंदाजाला एक एक षटकार जरूर पडलाय. त्यामुळे या ओव्हरमध्ये देखील षटकार आलाय. बॅटची एज सूर्यकांत बडवी बाला, त्या खाली कॅच पकडली जाते. एक कॅच पकडली गेली, 2 कॅच पकडली तर 1000 रुपयाचा पारितोषिक प्रकाश मडवी त्यांचे परम मित्र यांच्या वतीने दिली जाईल आणि पहिला झेल पकडला जातो आणि विकेटचं होते पतन. अभिषेकला परतावा लागेल. गडी क्रमांक 2. मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहू शकाल, मास्टर कॅमेराने हे सगळेच खेळाडूंना कॅप्चर केलं जातं. खूप चांगलं क्लॅरिटी आणि आज कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं देखील. मास्टर कॅमेरा पुन्हा एकदा आपण स्क्रीनवर पाहू शकाल. हरिओम यादव याला पहिले ओव्हर त्याने हाताळली. विशाल देखील या मॅच मध्ये ड्रिल करत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. समीर आलाय, समीर फलंदाजीसाठी आलाय या मॅच मध्ये. गडी क्रमांक 2 आतापर्यंत पाहायला मिळतील. पुन्हा एकदा टॉप आहे, चेंडू हवेत आहे. मनोज चव्हाण त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होईल का? यस, कॅच ड्रॉप झाली आहे. सॉफ्ट डिसमिसलची संधी होती आणि सोपा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पावसाळी क्रिकेट मध्ये अनेक वेळा अगदी झेल सुटताना मी पाहिलेत, पण मनोज चव्हाण कडून अशा चुका फार कमी वेळा पाहिले. कॅच ड्रॉप झाली आहे. ओव्हर क्रमांक 3 हाताळत असताना विशालच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग सध्याच्याकडे करतोय. यावेळी देखील स्क्वेअर कट, फटका चांगला. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, सीमारेषे पलीकडे. विशालच्या बॅटमधून येतोय एक लाजवाब दर्जेदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार. स्क्वेअर कट. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळते आणि वेट ट्रान्सफर केला होता या स्ट्रोक खेळत असताना विशालने. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातोय. सध्याच्या घडीला विशाल 14 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 43 वर. ती स्थिती चांगली आहे. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा होऊ शकतील, त्यासाठी पार्टनरशिप होणं गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप करावी लागेल. मनोजने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 14 धावा खर्च केलेत. एक गडू जरूर बाद केला, पण तो जीवनदान कुठेतरी घातक ठरेल. सिंगल आली, विशालला स्ट्राईक मिळाली आणि या बॉलवर षटकार आला. इथे देखील स्ट्रोक लगवला जातो. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू होते फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सँडी सर, पावसाळी स्पर्धेमध्ये खेळणं इतकं सोपं नसतं. आपण म्हणतो की कॅचेस ड्रॉप होतात, फिल्डिंग मध्ये मिसफिल्ड होती, पण बॉल ग्राउंड शॉट ज्यावेळेस येतो ना, कधी कधी बॉल थांबतो, पण कधी कधी गवतामध्ये बॉल स्किट होतो आणि वेगाने जातो. त्यामुळे तेच घडलं. ऑन द फटका चांगला, इनसाइड आउट.
लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा विशालच्या बॅटमध्ये येतोय आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. चेंडूसी मारे शबाल षटकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आणि या ओव्हरमध्ये मनोज चव्हाणने तब्बल 24 धावा खर्च केलेत. 53 धावा 2 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये आहे. म्हणूनच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जर झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली, विशाल सेकंडवर आला, षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि पुन्हा एकदा षटकार आला, म्हणजे मागच्या 3 बॉलवर काय घडलं तर 3 बॉलवर 16 धावा आल्या. चला अखेरची ओव्हर कोण हाताळलेली याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. हे ते खोटकर आहे. सूर्यकांत मडवी बाला देखील गोलंदाजीसाठी आहे. अभि जोशी देखील गोलंदाजी करतो, त्यामुळेच गोलंदाजीचे ऑप्शन्स आहे. पण प्रकाश मडवी यांची इच्छा होती की सूर्यकांत मडवी बाला यांनी गोलंदाजी करावी, पण अखेरच्या ओव्हरमध्ये अगदी हितेश कुटकर या गोलंदाजावर भरोसा दाखवला. तर फायनली सूर्यकांत मडवी बालाने कॅप काढली आणि षटक क्रमांक अखेरचा हाताळण्यासाठी आला. जरूर पारितोषिक येईल प्रकाश मडवी यांच्याकडून. ओव्हर क्रमांक शेवटची 53 धावा. सेकंडवर समीर पाहायला मिळते. पहिला बॉल खोल टप्प्याचा, खूप चांगला बॉल. हे एक्सपिरियन्स आहे, हा अनुभव आहे. लेग बिफोर विकेट विकेट नाही आहे, त्यामुळे हा नियम नाही आहे. पण हा बॉलवर जरा पाहिला तर फ्लम LBW होता, अगदी स्टंपच्या मधोमध होता. हा एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स हा सगळ्यात मोठा गुरु असतो, त्यामुळे बालाचा एक्सपिरियन्स या ओव्हरमध्ये नक्कीच चालू शकतो. षटक क्रमांक अखेरचं इथे देखील चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. भल्या भल्या गोलंदाजाने अगदी धावा खर्चिक केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या तर पाहिलं तर 16, त्यानंतर मित भोईरच्या 11, पण मागच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्या. या सगळ्याच यंगस्टर गोलंदाजाने अगदी खर्चिक ओव्हर हाताळली होती. पण सूर्यकांत मडवी बाला पहिल्या 2 बॉलवर फक्त सिंगल खर्च करतोय. 54 धावा. इथे लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. सूर्यकांत मडवी बाला चूक करतोय. 1 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 या आकड्यावर. 55 ऑन स्कोर बोर्ड. 55 धावा. इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू अगदी घोषांकी क्षेत्राकडे वळतोय आणि मिळतील फक्त सिंगल. सूर्यकांत मडवी बाला भरपूर कष्ट आणि भरपूर मेहनत घेतली या खेळाडूने. आज सूर्यकांत मडवी बाला यांच्या माध्यमातून ऐरोली कोलिवाडा संघ नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वन ऑफ द फायनेस्ट टीम ओळखली जाते. पावसाळीच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली या संघाने. पावसाळी क्रिकेट असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेट असेल, यामध्ये सूर्यकांत मडवी बाला यांचा योगदान नेहमी राहील आहे. स्वतः ते रेफरी आहेत, ते म्हणजेच प्रो गोविंदा. इनसाइड आउट खेळलाय. चेंडू हवेत आहे, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? फिल्डिंग खराब आहे. 1 धाव कंप्लीट झाली. विशाल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा कंप्लीट. बॅकअप आहे. 2च धावा मिळतील. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. सूर्यकांत मडवी बाला एक्सपिरियन्स मॅन आहे आणि अनुभव अगदी विकत घेता येत नाही सँडी सर. तर अनुभवासाठी तुम्हाला भरपूर पावसाळे आणि त्या पावसाळ्यामध्ये भिजावं लागतं. एक लेजंड क्रिकेटर आहे. सूर्यकांत मडवी बाला यांच्याच कन्या म्हणजेच द्राव्या हिच्या वाढदिवसानिमित्तानं 10व्या वाढदिवसानिमित्त एक मोठी स्पर्धा, एक दिवसीय स्पर्धा अगदी झाली होती. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. विशाल स्ट्रगल करतो या ओव्हर मध्ये. चांगली ओव्हर हाताळली गेलीत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. 1च धाव मिळते. टीमची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 60 धावा. या 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत. काय गोलंदाजी. सॅटिक लाईन अँड लेंथ. सुपर बॉलिंग सूर्यकांत मडवी बाला. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. अखेरचा बॉल शिल्लक आहे. समीर सेकंडवर आहे.
अखेरच्या बॉलवर पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्या. लाजबाब षटक म्हणावं लागेल एक्सपिरियन्समॅन सूर्यकांत मडवीवाला यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 संपला गेलाय. टीमची धावसंख्या 61 या आकड्यावर आणि 62 धावा फलकावर लागलेत. बघूया 62 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने ऐरोली कोलिवाडा टीम अगदी करतोय आणि या धावांचा बचाव कशा पद्धतीने केला जाईल. मेगा स्क्रीनवर पाहू शकाल प्रकाश नाना जे दिवानगरीचे अगदी प्रामाणिक आणि निस्सम शिवसैनिक मानले जातात. समाजसेवा ही त्यांच्या अगदी रगारगामध्ये भिनलेली आहे. प्रकाश नाना नाईक आपल्याला पाहायला मिळतील मेगा स्क्रीनवर. त्याचबरोबर समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर देखील पाहायला मिळतील. अगदी या स्पर्धेसाठी आवर्जून असणारा अगदी हक्काचा आणि घरचा आवाज हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि अगदी त्यांच्या लगत असलेले त्यांचेच परम मित्र आणि आमचे बंधू प्रकाश मडवी हे देखील पाहायला मिळतील. प्रकाश मडवी याने श्रीकृष्ण दिवा या टीमला अगदी नेहमीच उभं केलंय आणि या टीमचं बॅकबोन म्हणून ओळखले जातात. हे सगळेच आमचे व्हॉलेंटियर्स आहेत. अगदी परिषद असेल, भूषण असेल, विजय असेल, प्रतीक असेल, ओपी असेल, गोपी भाई दिवागावचा डॉन, अजय म्हात्रे आपण देखील या. अजय म्हात्रे मंचावर या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर आज मंचावर राजाराम मडवी साहेब हे देखील क्रिकेटचे चाहते. आज सकाळीच त्याने आमच्या पाठीवर जी थाप दिली त्यांचे देखील आभार. नारायण म्हात्रे ज्याने गोठिली गावाचं क्रिकेट गाजवलं. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी अष्टपैलू आणि लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख होती ते देखील पाहायला मिळतील. सुभाष काका आपल्याला पाहायला मिळतील. भूषण मडवी आणि परिषद आपल्याला पाहायला मिळतील स्क्रीनवर. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. आमचा मास्टर कॅमेरा सगळ्यांनाच दोघंही अगदी शाळेतले जुने मित्र आहेत. आज बाला देखील जॉईन झालाय आमच्या सोबत. अगदी अमर अकबर अँथनीची जोडी आहे. हे सगळी प्रॉन्टिंग आम्हाला अनिकेत पाटील करत असताना या गोष्टीची माहिती आम्हाला अनिकेत पाटील देतात. पण प्रकाश मडवी आज अनिकेत पाटील यांचा जो पेहराव जरा वेगळाच पाहायला मिळतोय. लवकरच लग्नाच्या बंधनांमध्ये अडकतील. पावसाळ्यामध्ये आज ते खुश देखील आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये काहीतरी येईल सँडी सर. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे कैलासवासी दिलीप स्मृती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. विटावाचा संघ देखील पाहायला मिळाला. त्या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला जर पाहिले तर अभि जोशी आणि मनोज चव्हाण अशी जोडी पाहायला मिळते. चला अजिंक्य लाडो प्लीज लवकरात लवकर सामना स्पीडअप करा. आज 12 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. या मॅच मध्ये पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये आपल्याला अजिंक्य लाडो अशी विशाल असेल, अभिषेक असेल, समीर असेल अशी फलंदाज पाहायला मिळाले. पण आज गणेश कारंडे असेल ह्या खेळाडूला देखील आपण मिस करतोय कारण की या स्पर्धेमध्ये तो अवेलेबल नाहीये. बाबू कांबळे हा देखील अगदी टूर साठी बाहेर गेलाय. त्यामुळे हे दोन प्रमुख खेळाडू आहेत ना ते खेळाडू देखील उपस्थित नाहीये. रुपेश सोंडकर हा खेळाडू देखील बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे हे तीन प्रमुख खेळाडू आहेत ना त्या खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये हा सामना आणि ही स्पर्धा खेळायची. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अभिषेक येत असताना बॅटिंग मध्ये योगदान दिलं होतं अभिषेकने. चला अभिषेक वर्सेस अभिषेक जोशी अशी जोडी पाहायला मिळते. अभि वर्सेस अभि. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल. बासष्ट धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पहिला बॉल या दुसऱ्या इनिंग मधला. रणवीमध्ये अडथळा येतोय. पुन्हा एकदा डेड बॉलचा इशारा केला जातोय. पावसाळी क्रिकेटमध्ये फिल्डिंग करणं इतकं सोपं नसतं, बॅटिंग करणं इतकं सोपं नसतं.
किंबहुना गोलंदाजी करणं देखील इतकं सोपं नसतं, कारण की सरफेस एरिया हा ओला असतो, स्किट असतो. पहिला बॉल, व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय. मागच्या इनिंग मध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये व्हाईटनी सुरुवात झाली होती, पण सूर्यकांत मडवी बाला याने पहिले 2 डॉट बॉल हाताळले होते. हे आहे अनुभव, तो अनुभव पाहायला मिळाला. अगदी शरीरापासून दूर, अगदी बॉल यायच्या अगोदरच बॅट फिरली, बॉल उशीर आला. खेळपट्टी अगदी थोडीशी कोरडी झाली आहे. काही सरफेस एरियामध्ये कोरडा एरिया पाहायला मिळते, काही ठिकाणी पाणी साचलंय. त्यामुळेच खेळपट्टीवर तुम्हाला अगदी वेगवेगळ्या धाटणीचे चेंडूचा सामना करावा लागेल. बॅटिंग करण्यासाठी येत असताना शूज रिमूव्ह केले आणि आता अभित जोशी पुन्हा एकदा येत असताना पहिल्या 1 चेंडूचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर 62 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केला जातो. दुसरा बाउन्सर हाताळला गेलाय. जगदीश पगडे आपल्याला पाहायला मिळतील विकेट किपरच्या भूमिकेत. ते देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. व्हाईट नो +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 16 धावांची सरासरी राखायची आहे, त्यामुळेच 2 मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. येथे पुन्हा एकदा अगदी अगोदरच बॅट फिरते, बॉल काही उशिरा येतो, त्यामुळेच बॅटिंग मध्ये ऍडजस्टमेंट करावी लागेल अभिषेक जोशीला. अभित जोशी पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे. त्यामुळेच या मॅच मध्ये धावा करण्यासाठी तुम्हाला सेट व्हावं लागेल. चला मॅच होते सुरुवात. 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 5 धावा दाखल करावं लागलीत. 62 धावांचं पाठलाग करायचं. दिविशा 11 ऐरोली वर्सेस ऐरोली कोलिवाडा हा संघ खेळतोय. पुन्हा एकदा खोटपाचा बॉल आहे. पुन्हा एकदा अंपायर काय इशारा करतील? नो बॉल. हा दुसरा नो बॉल हाताळला गेला. 2 बाउन्सर चेंडू हाताळलेत. नो +1 बाय 1 गेट 1 फ्री. समोरच डीमार्ट आहे. या डीमार्ट मध्ये गेल्यानंतर एका प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळते ना, त्याप्रमाणे व्हाईट वर नो बॉल वर 1 बायची रन्स फ्री मिळते. पहिल्या 2 बॉलचा केस संपलाय. चुका केल्यात अभिने. हे देखील पुन्हा एकदा हे चित्र पाहायला मिळते बघा. व्हाईट बॉल आला, त्यानंतर बाईची रन्स आली. पुन्हा एकदा नो बॉल आला, त्यानंतर बाईची रन्स आली. आता पुन्हा एकदा नो बॉल आला आणि आता पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळते. 3 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. अगदी अजिंक्य बातचीत करत असताना बॉल कशा पद्धतीने 7 धावा दाखल कराव्या लागलीत. 7 धावा. तीन बॉलचा केस संपलाय. षटक क्रमांक पहिलं अभित जोशी स्ट्रगल करतोय. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आहे. अंपायरचा इशारा येते नो बॉल. 3 नो बॉल हाताळलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आहेत ना, तर तुम्हाला फार घातक ठरतील. त्या धावा तुम्हाला बचाव करायचे. 62 धावा. त्यामुळेच जेवढे एक्स्ट्रा धावा द्याल त्या एक्स्ट्रा चेंडू देखील तुम्हाला हाताळावे लागतील. आतापर्यंत कुठलाही स्ट्रोक मोठा न लगता 3 बॉलमध्ये 8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल मात्र जरूर मिळते आणि बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. बघा 3 नो बॉल हाताळले. 3ही नो बॉल मध्ये कुठलाही फ्रीट वर मोठा फटका आला नाही आणि पण सिंगल मात्र मिळाले. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 बॉल हाताळले. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटची एज चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. चांगलं षटक म्हणावं लागेल. चुका केल्या होत्या अभिषेकने, पण या ओव्हर मध्ये कमबॅक करत असताना पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केले 10. 62 करायचे. प्रेशर येईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. सरफेस एरिया जर पाहिला तर थोडासा कोरडा आहे. बॅटिंग मध्ये ऍडजस्टमेंट अभित जोशीने देखील तेच केलं. बॅटिंग करत असताना
शूज रिमूव्ह केले आणि आता मनोज चव्हाण तेच करत असताना हे 9 बॉल आतापर्यंत सामना केला अभि जोशीने आणि त्यामध्ये 6 डॉट बॉल खेळला. अगदी मनोज चव्हाणने देखील आपलं खातं उघडलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं. फुलटॉस बॉल. फुलटॉस वर आय एम द बॉस सांगणारा मनोज चव्हाणच्या बॅट मधून येतोय. हा पहिला मॅक्सिमम पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जी सरासरीची गरज आहे 16 त्या 16 धावा फलकावं लागलीत. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 16. पुन्हा एकदा पाहिलं जाईल रिप्ले मध्ये कशा पद्धतीने बॉल ज्युसी फुलटॉस ला डाऊन द ग्राउंड स्ट्रोक लगावलाय. मनोज चव्हाणचे एक्सप्रेशन त्याचा एग्रेशन स्पष्ट त्याच्या चेहऱ्यावरच्या मुद्रा कॅप्चर करत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने स्ट्रोक लगावलाय. मास्टर कॅमेराच्या माध्यमातून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. अगदी कॅप्चर करण्यात आलाय हा स्ट्रोक आणि हा स्ट्रोक खूप चांगल्या पद्धतीने सीमारेषे पलीकडे. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. 16 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात आहे. ऐरोली कुलर टीम 62 धावांचा पाठला करत असताना थोडीशी चर्चा केली जाते की कशा पद्धतीने आता गोलंदाजी करावी देवीच्या 11 ऐरोली टीम आणि ज्या 20 हा संघ खेळतो त्या 20 विरोचंद यांची आठवण येते. हे गोलंदाजीचे ऑप्शन्स त्यांच्याकडे नेहमीच एक हक्काचं होतं. विरोचंद आज आपल्यात नाही आहेत. आता स्क्रीनवर पाहायला मिळते ऐरोली कुलर टीमला 18 बॉल मध्ये अजूनही 46 धावा करायचे आहेत. 62 धावांचा पाठला करत असताना आता रिक्वायर रन रेट अगदी 15 पर्यंत पोहोचले. 15.33 सरासरीने धावसंख्या उभारायची. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश येत असताना सामना थोडा स्पीडअप करा प्लीज विनंती असेल दिविशा 11 ऐरोली टीम साठी. आज 12 सामने आपल्याला कव्हर करायचे त्यामुळेच हा दुसरा सामना सुरू आहे. अजूनही 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिल्या फेरीचे सामने हे सगळे 4 ओव्हरचे असतील. दुसऱ्या फेरीचे सामने हे सगळे 3-3 ओव्हरचे असतील. हे देवसळी घेणारा चेंडू आहे. टॉप पेज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का. इथे एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव घेईल आणि ते काय घडलंय अपील केली आहे. बिरजू बघत त्याची पाहणी करत असताना अंपायरचा इशारा देतील काय याकडे लक्ष असेल. थर्ड अंपायर बिरजू बघत आम्ही एक ट्राय करतोय की ते दिसतंय. नसेल तर तुम्ही चर्चा करून घ्या. ऑन फील्ड अंपायर डिसिजन असेल तो तुम्ही द्या. पण तोपर्यंत आपण हा डिसिजनची चला अंपायर डिसिजन आपण ऑन फील्ड अंपायर डिसिजन तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. आणि आम्ही प्रयत्न केला होता की लाईव्हच्या माध्यमातून ते पाहण्याचा पण अगदी पॉपिंग क्रीज आम्हाला स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अंपायरचा डिसिजन काय येईल. नॉट आउट म्हणजेच बचावले गेलेत मनोज चव्हाण. हा डिसिजन फार इम्पॉर्टंट होता. पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक क्रमांक
दुसरं मार्गदर्शन राकेश गोलंदाजी ट्रॅकवर. अभि जोशीची संघर्षाची लढाई सध्याच्या घडीला सुरू आहे या मॅच मध्ये. स्ट्रगल करतोय अभि जोशी. 7 बॉल मध्ये फक्त 2च धावा करू शकला. इथे देखील पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. एक डॉट बॉल आणि एक रनने ही मॅच बनणार नाही. त्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये असा क्षण येतो, त्या क्षणामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागतो. चला पुन्हा एकदा गोलंदाज यार. हे डिफेन्सिव्ह मोड मध्ये आता बॅटिंगला येत असताना अभि जोशी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, तुम्हाला संघर्ष तर करावा लागतो. क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला यश त्यासाठी संघर्ष करावा लागतोय. स्ट्रगल मध्ये, दबाव मध्ये. मनोज चव्हाणला आता चार्ज घ्यावा लागेल. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉलचा इशारा. आज दिविशा 11 ऐरोली टीम कडून ज्या पद्धतीने चुका झाल्या, पण गोलंदाजी चांगली झाली. पण व्हाईट बॉल, नो बॉल भरपूर प्रमाणात हाताळण्यात आले. अन्यथा हा स्कोर बोर्ड वेगळा पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या पुढे जात असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या धावा खर्च केल्यात ना, त्या धावा फार घातक ठरतील. 15 बॉल मध्ये 41 धावा अजूनही करायचे आहेत. सलग तिसरा व्हाईट बॉल हाताळला गेलाय. सात नकारात्मक चेंडू आतापर्यंत मागच्या 9 बॉल मध्ये हाताळलेत. खराब गोलंदाजी. टीमची धावसंख्या 23. इथे पुन्हा एकदा ऑप्शनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. सलग 4था व्हाईट बॉल हाताळलाय. ऑप्शन वरती अगदी च्या बाहेर बॉल. प्रत्येक गोलंदाजाने खर्चिक ओव्हर हाताळली, लेंदी ओव्हर हाताळली. सर्वाधिक व्हाईट बॉल हाताळलेत. पाचवा व्हाईट बॉल. 5 नकारात्मक चेंडू सलग हाताळलेत. एक बॉल अगदी पहिल्या 3 बॉलचा खेळ लवकर संपला होता, पण त्याच्या 4थ्या बॉलसाठी तब्बल 5 बॉल हाताळलेत. जो बॉलचा बॉक्स आहे ना स्कोरबोर्ड मध्ये, तो देखील वाईडने भरला. इथे पुल केला जातो. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिला बॉल लीगल बॉल आलाय, जो 5व्या व्हाईट बॉल नंतर. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 25, 25, 26 धावा. 15 बॉल, 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 36 करायचे. 14 बॉल 36 धावा. मोठा स्ट्रोक लागवण्याची अगदी प्रयत्न करावा लागेल. अगदी बॅट्समनच्या मागे असलेला ऐरोली कोलवडा टीमचा डगआउट या मॅच कडे आणि या सामन्याकडे पाहत असताना. इथे चांगला स्ट्रोक लगावला. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल सुटला आणि षटकार देखील आलाय. खराब क्रिकेट म्हणावं लागेल आणि षटकार आलाय. 6 धावा मिळतील. जवळजवळ विकेट चालून आली होती. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल की अशी फिल्डिंग तुम्ही कराल तर तुम्ही कुठलाही सामना जिंकू शकणार नाही. मग किती खराब क्षेत्ररक्षण. कॅच ड्रॉप झाली आणि षटकार देखील झाला. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 धावा दाखल करावेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 30. टप्प्याच्या बॉलला संधी आली आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल का? आणि एकच धाव मिळते. पुन्हा एकदा
संधी मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 29 धावा. चला तळोली टीमचं कॅप्टन तुम्ही रेडी राहायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर विनरचा सामना असेल, त्यामुळेच आपला संघनायक आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ लगेचच पाठवा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. बघा ज्ञानेश्वर पाटील मला आपल्या क्लायंटशी फोनवर बोलतायत. बघा हे कोऑर्डिनेटर आहेत आमचे सगळेच. घ्या फोनवर तुम्ही बोला. इम्पॉर्टंट कॉल तुम्ही उचला, पण स्पर्धेकडे देखील लक्ष द्या. बॉल कुठे गेला असेल सीमापार तर तो बॉल आणून द्या आणि डिसिजन मध्ये तुम्ही सहकार्य करा. हे सगळेच आमचे जयभवानी ग्रुपचे मेंबर्स आहेत ना, त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होते. आज जयभवानी ग्रुपचे सगळे सदस्यांना अगदी आम्ही कॅप्चर करण्याचं काम करतोय. नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील आज आमच्या सोबत आहेत. प्रकाश मडवी म्हणतात की अगदी नावापुरता मी अध्यक्ष असेन, पण या मागची ताकद जी माझी आहे ना, ही सगळी आमची मंडळी आहे. त्यामुळेच पण सँडी सर लाख सदस्य असतील, पण लाखाचा पोशिंदा देखील तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे हा पोशिंदा आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार होतोय. पहिला बॉल अगदी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना अभि जोशी धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विकेटचा बदल होतोय. स्ट्रगलचा अगदी संघर्षाची लढाई अखेर संपली. अभि जोशीने 9 बॉल मध्ये फक्त 3 धावा करू शकला आणि या मॅच मध्ये स्ट्रगल केला. गडी क्रमांक पहिला बाद होतोय. 33 वर 1 गडी बाद. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत मनोज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत मॅच ऑन आहे. आता मैदानाच्या आतमध्ये चिंगी आला. अनिकेत साळुंके चिंगी भरपूर चांगली कामगिरी केली होती. गुरुवारी चषक ही स्पर्धा गाजवली होती या दोन्ही खेळाडूने. अभि जोशीने देखील चांगला परफॉर्मन्स केला होता. पहिला बॉल डॉट आलाय. 11 मध्ये 29 करायचे आहेत. येथे देखील टायमिंग होऊ शकले नाही. ऑन साइडला ऑन ट्राय केला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. विशाल येईल वेगाने. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता 10 मध्ये 28 करायचे आहेत. मॅच अजूनही ऑन आहे. या 4 बॉल मध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल त्याकडे लक्ष असेल. श्रेष हा गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. स्क्रीनवर पाहायला मिळतोय. अक्षय युवा गोलंदाज आहेत ना, हे प्रभावित करणारी कामगिरी करतात. बॉल कोरडा करण्याचा प्रयत्न करत असताना डावखुरा गोलंदाज आहे. वेगवान चेंडू हाताळला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2 धावा मिळतील. ह्या मॅच मध्ये चुका काय झाल्या तर चुका झाल्या अशा की गोलंदाजी करत असताना कुठेतरी थर्ड अंपायर साठी पिंट्या कुंभार 36 धावा. व्हाईट बॉल आणि नो बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपाच्या धावा भरपूर प्रमाणात खर्च करण्यात आल्या. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेष प्लेन मिस डॉट बॉलची सांगता होते. इम्प्रेसिव्ह कामगिरी या गोलंदाजाने केली. श्रेष नामक गोलंदाज या ओव्हर मध्ये प्रभावित करणारी कामगिरी करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका या मॅच मध्ये. आज बॅटिंग करत असताना ऐरोली कुलवडा संघ स्ट्रगल करतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये अजूनही करायचे 26 धावा. पुन्हा एकदा संभारी चेंडू राहिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जगदीश पगडेकडून भरपूर चुका झाल्या. जगदीश मस्तूद आपल्याला पाहायला मिळतील. जगदीश नावाचे दोन्ही ऐरोलीचे खेळाडू आहेत आणि जगदीश मस्तूद आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळतील. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. सिंगल आली.
टायमिंग होऊ शकले नाही. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये आधी वेगाने रुपेश सोनकर येत असताना 2 धावा मिळतील. एके दुःखीने ही मॅच बनणार नाहीये. मॅच आता येऊन टेपली 7 मध्ये 23 करायचे आहेत. पण श्रेयसने कमाल केली. या ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली. मागच्या 5 बॉल मध्ये जर पाहिले तर 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 7. 23 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 23 धावा. मनोज चव्हाण हा बॉल इम्पॉर्टंट आहे. हा सामना इम्पॉर्टंट आहे आणि हा फटका चांगला आलाय. मनोज चव्हाणच्या बॅट मधून टायगर अभी तक जिंदा आहे. मॅच अजूनही ऑन आहे. हा सांगणारा षटकार आलाय. षटक क्रमांक संपले गेले 3रं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 45 आकड्यावर. आता समीकरण आहे 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. टायमिंग होऊ शकलं नव्हतं पण तरी देखील बॉल सीमा पार गेलाय. लाजबाब स्ट्रोक. 10 बॉल मध्ये 23 धावांचं योगदान देत असताना मनोज चव्हाण. सहा बॉल 17 धावांची आवश्यकता. बॉल पूर्वा. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं आज जय भवानी ग्रुप आयोजित दिल्ली स्मृती चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन. आता सामना येऊन ठेपलाय. मागचा सामना देखील असाच रंगतदार झाला होता ज्यावेळेस विटावा संघ खेळत होता. श्री गजानन स्पोर्ट्स विटावा संघ. शेवटच्या 2 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना अगदी षटकार आला होता. शेवटच्या बॉलवर मोठा स्ट्रोक आला नाही. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. रुपेश सोनकर गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना बॅटिंगसाठी रुपेश सोनकर आपल्याला पाहायला मिळाला नाही. पण आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. चिंगी स्ट्राईक एंडवर आहे. मनोज चव्हाणने चांगली बॅटिंग केली. 10 बॉल मध्ये 23 धावांचं योगदान दिलंय. मॅच अजूनही ऑन आहे. हा सामना अजून संपलेला नाही. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हा सामना हरणार नाही हे दोन्ही संघ सांगत असताना पहिला बॉल रणवीमध्ये अडथळा येतोय. डेड बॉलचा इशारा करण्यात आलाय. रुपेश सोनकर वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर आहे या टीमचा. मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल 17 धावांची आवश्यकता. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय. मनोज चव्हाण स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र पहिला डॉट बॉल आलाय. स्ट्राईक रोटेट करू शकता हा नियम आहे स्पर्धेमध्ये. त्यामुळेच पहिला बॉल डॉट आलाय. आता समीकरण पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल डॉट आलाय. मनोज चव्हाणकडे स्ट्राईक एंडवर आहे. स्ट्राईक मिळते. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. हलकासा कट झाला होता. जगदीश मस्तूदने खूप चांगलं काम केलंय. नॉन स्ट्राईक एंडवर चेंडू पाठवण्यात आलाय. फलंदाज बाद होते. आता मागच्या पुढच्या 5 बॉल मध्ये आता सामना करावा लागेल मनोज चव्हाणला. न्यू बॅटर मिस्टर आयुष आलाय. 5 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल व्हाईट बॉल. व्हाईट +1 2 धावा मिळतील. कहाणी मिटवी. सामना आता वेगळ्या वळणावर येत असताना आता सामना येऊन ठेपलाय. तो म्हणजेच 5 मध्ये 15 करायचे आहेत. जर दिविशा 11 टीम पराभूत झाला तर हे सगळंच अगदी खराब क्षेत्ररक्षण आणि खराब गोलंदाजीवर. यावेळी साखोटप्प्याच्या बॉलला पाठवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. अंपायरचा इशारा काय येतोय. फक्त सिंगल. एकच धाव मिळते. मॅच अजूनही ऑन आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. हा सामना आता येऊन ठेपलाय. 4 मध्ये 14 करायचे आहेत. 4 बॉल 14 धावा.
काय सामना सँडी सर, प्रत्येक सामना हा रंगतदार आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील हेच चित्र पाहायला मिळालं. म्हणजे येणारा प्रत्येक संघ हा सहजासहजी हार मानत नाहीये. म्हणूनच दिलीप स्मृती चषक जय भवानी ग्रुपचं आयोजन हे नेहमीच दर्जेदार असतं. चला सामना थोडा स्पीडअप करा विनंती असेल दोन्ही टीमला. चार मध्ये करायचे 14. टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट कव्हर रिझन मध्ये स्ट्रोक. अंपायरचा इशारा होतोय मॅक्सिमम. चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. मनोज चव्हाण मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तोपर्यंत ऐरोली कोलीवाडा टीमचा या मॅच वर ताबा आहे. हा सामना आता येऊन ठेपलाय. लाजवाब सुख. आता 3 बॉल 8 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे, हेच आहे क्रिकेट. क्रिकेट तुम्हाला हसवतं, क्रिकेट तुम्हाला रडवतो. हा खेळच असा आहे की सगळं काही शिकवतो. कंपल्सरी चेसिंग, जरी रेसिंग कंपल्सरी नसली तरी चेसिंग कंपल्सरी आहे. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 30 धावांची एक झंझावत खेळी करत असताना मनोज चव्हाण या टीमचा हुकमी एक आहे. या टीमचा भरोशाचा खेळाडू आहे. या टीमला आता तारणहार ठरलेला आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 पाहिजेत. यावेळी सेशन संवेद मनोज चव्हाणने बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. फलंदाज बाद होतोय. कहाणी मिटवीस मॅच ऑन आहे. आता दिविशा 11 ऐरोली टीम या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वर पाहायला मिळते. काय सामना आहे, रंगतदार सामना आहे. जिकडे 3 बॉल 8 धावांची आवश्यकता असते, मनोज चव्हाण चांगली बॅटिंग करत होता, त्याला परत पाठवण्यामध्ये रुपेश सोंडकर यशस्वी झालाय. एक्सपिरियन्स मॅन शेवटच्या ओव्हर मध्ये सूर्यकांत मरवी बाला यांनी जी कामगिरी केली होती तेच आता रुपेश सोंडकर करत असताना आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. लाजवाब सामना. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये मीत भोईर आलाय. डावखोरा फलंदाज. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहिलं जाईल कशा पद्धतीने बॉल मिस केलाय. बॉल पडल्यानंतर स्किट झालाय, सबमरीन राहिलाय. स्टंपला हिट करत असताना विकेटचं पतन होत आहे. आता 2 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 8 धावा, 8 धावा 2 चेंडू. मीत विकास भोईर, लेजंड क्रिकेटर विकास भोईर यांचा सुपुत्र आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आज ऐरोली गावाचं नेतृत्व करतोय. हा युवा खेळाडूवर मोठी जबाबदारी आहे. पण रुपेश सोंडकर आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव दाखवत असताना 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना, पैसा वसूल सामना आज या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2-8 ऑफ स्टंपच्या बाहेर. कहाणी मेटवीस. व्हाईट बॉलचा इशारा. 2 बॉल 7. पण 2 बॉल मध्ये एक मोठा हिट करावा लागेल. पुन्हा एकदा स्क्रीनवर मीत भोईरला पाहू शकता. युवा खेळाडू आहे, पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. अगदी स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाहीये. इथे लेन बॉल मिस केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना आणि विकेटचं पतन होईल. आता 1 बॉल 7 धावांची आवश्यकता. 1 बॉल 7 धावा जर षटकार आला तरी हा सामना जिंकू शकणार नाहीये. पण जर व्हाईट बॉल आला तर अजून सामना रंगतदार होईल. क्रिकेट आहे हा, क्रिकेट हा खेळच असा आहे. सूर्यकांत मडवी बाला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंग करण्यासाठी फार कमी वेळा त्यांना आम्ही पाहिले. इतके नकारात्मक चेंडू हाताळत असताना देखील हा सामना इथपर्यंत आलाय. 1 बॉल 7 धावा आणि हा बॉलवर षटकार आलाय फक्त 1 धावाने. 1 धावाने हा सामना पराभवाला सामोरं जावं लागलं ऐरोली कोलीवाडा टीमला. वेलप्लेट ऐरोली कोलीवाडा, हार्ड लक ऐरोली कोलीवाडा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम दिविशा 11 ऐरोली.
चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल. 3 ओव्हरचा सामना असेल तो म्हणजेच विजयभाई गावदेवी 11 तळोली वर्सेस दिविशा 11 ऐरोली. हा सामना पाहायला मिळेल. टॉस केला जाईल. नारायण 3 ओव्हरचा सामना आहे. नारायण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आणि नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ नवी मुंबई संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या मॅचची कहाणी.